नमस्कार शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो। बघा, मिशन समृद्धी हे खूप झपाट्याने दिवस गणित वाढत चाललेला आहे आणि शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे त्याला जबाबदारी म्हणून जो स्वीकारतोय तो का म्हणून स्वीकारतो आणि काय शेतकऱ्यांचा फायदा होतोय आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। बघा, ऑनलाईन एक शेतकरी एकमेकांना कधीच बघत नसतो, फक्त एका विश्वासाखातर तो कॉल करत असतो आणि त्यांनी जो काही विश्वास ठेवला आहे त्यांनी मग जे काही मार्गदर्शन त्याला पाहिजे ते मार्गदर्शन त्याला दिला जातो ऑनलाईन आणि नंतर त्याचा फायदा कसा होतो हे दाखवण्यासाठीच मी आज तुम्हाला एका प्लॉटवर घेऊन आलो आहे। तर आपण या ठिकाणी प्लॉट बघू शकता। या ठिकाणी आपण मिरची आहे, शेजारी टोमॅटो आहे, कारला आहे आणि दोडके आहे, अशा पद्धतीचा यांचा प्लॉट आहे। तर या शेतकऱ्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत जे काही गायडन्स घेतलं, मार्गदर्शन घेतलं, जे काही ट्रीटमेंट घेतली, यांचा काय फायदा झाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजे हा अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे। पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून बघा। चला तर आपण शेतकऱ्यांशी बोलूयात। या दादा पुढे। दादा नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं? संतोष उत्तमराव बालकी, विरखेडा बालकी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आपण जाफराबाद तालुक्यामधून आहात, बरोबर आहे? तुमचा माझा संपर्क कसा झाला? ऑनलाईन झाला सर। ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काही व्हिडिओ बघितले आणि माझ्यासोबत संपर्क केला। तुम्ही मिरची लागवड केलेली होती आणि मिरचीमध्ये सुरुवातीला काहीतरी प्रॉब्लेम होता, चुरडा मुरडा व्हायरस असे काहीतरी दिसत होता, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही मला फोन केला की सर असा असा प्रॉब्लेम आहे, काय औषधी वगैरे असेल तर सुचवा म्हणून। सर मला एक सांगा, मी आता सध्या तुम्हाला ऑनलाईन काही औषधी सांगितल्या की तुम्ही या औषधांचा वापर करा, तर काय फायदा वाटतो तुम्हाला सध्या? सर क्वालिटी याच्यानंतर फवारल्यामुळे एकदम भारी शेंडी अशी याल तो पकडा पहिले कड साहेबाला बोलवलं होतं तेव्हापासून क्वालिटी गिलिटी अच्छा आलती भारी। आता आपण ऑनलाईन ट्रीटमेंट चालूच केली। मग त्याच्यानंतर पहिल्यांदा फरक जाणवला? त्याच्यानंतर 2-4 बार फवारण्या केल्या। अच्छा, किती फवारण्या झाल्या आपल्या प्लॉटवरती? आपल्या प्लॉटवरती 24 खतात 3-4 झाल्या। 3 ते 4 फवारण्या आजपर्यंत झालेल्या। कसे अनुभव आहेत सर? रासायनिकपेक्षा चांगले आहे का कसे? चांगले सर, 100%। इतरांपेक्षा चांगले आहेत? इतरांपेक्षा चांगले। बरं, आजूबाजूलाही काही शेतकरी आहेत त्यांनी पण टोमॅटो वगैरे मिरची लागवड केली असेल, सर तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक वाटते का? डबलचा फरक आहे सर आपल्यापेक्षा। म्हणजे तुमचा जो काही माल निघतोय तर ह्या मालामध्ये सुद्धा तफावत वाटते? माला तो चमचमी आहे, माल बी भारी आहे, चांगला बी क्वालिटी। बरं सर, ऑनलाईन लोक भरोसा ठेवत नाही, कारण की असे किती युट्यूब चॅनल असे किती लोक सांगणार आहे, तुम्ही असा विश्वास ठेवायचा असं कसं झालं? आम्ही आता जे ते होईल म्हणलं, पण करून पाहू, एकदा करून पाहू या उद्देशानेच फक्त, बरोबर आहे? दरवर्षीच्या हिशोबाने समजा। अच्छा, आपण खड्ड्यात उतरलो। किती वर्षापासून मिरची लागवड करताय? 2010 पासून करतो। म्हणजे 2010 पासून आज 2025 म्हणजे 15 वर्षापासून तुम्ही मिरची लागवड करताय। याच्या अगोदरचे अनुभव आणि यावर्षीचे अनुभव कसे राहिले? आज वर्षी यंदाचे अनुभव भारी सर। आज वर्षी कमत गेलो तुम्ही यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी किती लावली तुम्ही? 4000 आणि तेव्हा खर्च किती झाला होता? 1,00,000 रुपये घरातून गेले। घरातून गेले? काही उत्पन्न वगैरे काहीच नाही उत्पन्न, तसं काही निघालेलं नाही तसं काही। आणि जेव्हा तुम्ही आज यावर्षी ट्रीटमेंट घ्यायला ठरवलं, यावर्षी तुमचा माझा संपर्क पहिल्यांदाच आहे, पहिल्यांदा कसं वाटतं सध्या प्लॉट? तर आपली ट्रीटमेंटच उशिरा झाला, मग माल उशिरा लागला ना। पण म्हणजे नेमकं समाधानी आहे का तिच्यामध्ये? समाधान 100% करा। बघा शेतकरी बांधवांनो, यांचा माझा ऑनलाईन अनुभव आलेला, म्हणजे ऑनलाईन यांचा संपर्क माझ्यासोबत होता, तरी यांच्या गावाशेजारी जे माझे मिशन समृद्धी सहकारी आहे तेजचंद्र कड साहेब यांच्यासोबत थोडासा आपण संवाद करूयात। या कड साहेब या पुढे बघा, या ठिकाणी कड साहेब आपल्या समोर आहेत, हे माझे मिशन समृद्धी सहकारी आहेत। यांच्या गावापासून यांचं गाव खूप जवळ आहे, माझं खूप अंतर आहे, 5-6 किलोमीटरच्या डिस्टन्सवर यांचं गाव आहे। आपण यांचा परिचय घेऊयात। कड साहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा पूर्ण? तेजचंद्र प्रल्हाद कड, राहणार कुठले? खासगाव, राहणार खासगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। मला एक सांगा, जेव्हा मी तुम्हाला ऑनलाईन यांचा कॉन्टॅक्ट दिला की तुम्ही तुमच्या गावाजवळ आहे, तुम्ही यांच्या प्लॉटवर जाऊन या, तेव्हा यांच्या प्लॉटमध्ये काय काय दिसलं तुम्हाला इथं आल्यानंतर? भरपूर प्रमाणात चुरडा मोडा होता, प्लॉट एकदम कोमात चालला होता तो, म्हणजे प्लॉट कोमात चालला होता, खराब होत होता। तेव्हा साईज काय असेल जेमतेम? तो प्लॉट जवळपास 1 महिन्याचा प्लॉट, 1 महिन्याचा प्लॉट होता, तेव्हाच खराब व्हायला लागला होता, बरोबर आहे ना? मग त्याच्यानंतर आपण यांना 2-3 फवारण्या 2-3 ट्रीटमेंट सांगितल्या होत्या। हा, तर मग त्यांचा अनुभव आज तुम्हाला कसा वाटतोय? 1 नंबर वाटतो त्यांचा। आपण तुम्ही काय काय दिलं होतं यांना ते सांगा थोडंसं। क्वालिटी आहे, लेक्सा प्रोटेक्शन सध्या आहे आपल्याकडे इथे, होय दाखवा बरं एकदा। बघा शेतकरी बांधवांनो, यांनी त्यांना बघा प्रोटेक्शन, क्वालिटी, लेक्सा, गोल्ड मल्टीरूट, आता बघा हे आता यांनी परत नवीन आणलेलं आहे, हे पुन्हा मागचं वापरलेलं आहे। या दोन्ही गोष्टी म्हणजे हे टोटल जैविक आहे, हे जैविक बुरशीनाशक आहे, हे पांढऱ्या मुळ्यांसाठी, वरून फवारलं तर क्वालिटीसाठी, हे नवीन शेंडे वगैरे फोडणे याच्यासाठी खूप चांगलं काम करते। याच्यामध्ये ॲमिनो, फुलविक, सिविड सगळ्या काही गोष्टी असल्यामुळे हे खूप चांगल्या पद्धतीने काम करते। अशा पद्धतीने यांनी 3-4 औषधी वापरल्या। तर हे जे काही 3 फवारण्या झाल्या तर आज तुम्हाला काय फरक? इथं शेतकऱ्याचा अनुभव सांगतातच आहे, पण पहिल्यामध्ये ना आता पण तुम्हाला काय वाटतं? जमीन आसमानचा फरक आहे। माझा भरोसा नव्हता एवढा, म्हणजे एवढाही भरोसा आपल्याला नव्हता सर।
सध्या आपण माल तोडायला सुरुवात केली का? हो सर, चालू आहे ना. मिरची पण आणि टोमॅटो पण. महिनाभर चालू आहे. मग टोमॅटोचं सध्या कसं काय निघतंय? टमाटर भारी निघतं पण भाव नाही सर. नाही, भावाचा विषय सोडा, आपण फक्त ट्रीटमेंट बद्दल बोलतोय आणि उत्पन्नाबद्दल बोलतोय. क्वालिटी आता हे तुम्ही 2च तास लावले, तुमच्या मागे मी बघू शकतो 2 तास टोमॅटोचं निघतायत. 400 खोडं आहेत. तर त्याच्यामध्ये सध्या किती टोमॅटो निघतात? 8 कॅरेट निघते चौथ्या रोजी 8 कॅरेट. बघा शेतकरी बांधवांनो, यांच्या मागे आपण लांबण बघू शकतो. याला सध्या आता 8 कॅरेट माल यांचा निघतोय. सध्या बाजारहाट यांचा चालू असतो. तर कोणत्या म्हणजे बाजाराला तुम्ही स्वतः जाता? आई जाते ना. तर प्रत्येक बाजारला तुम्ही माल देता समजा, मिरची असेल, टोमॅटो असेल, कारले असेल किंवा, तर दरवर्षी एवढंच असतं तुमचं? मग दरवर्षीपेक्षा हे मिरचीचं पण चांगलंच आहे. पण हा, तर मिरचीचं समजलं. आता जे औषधी तुम्ही या मिरचीसाठी वापरल्या त्याच औषधी तुम्ही इकडे मारली, कारल्यावर पण मारली, टोमॅटोवर पण मारली, तर त्याचे अनुभव कसे वाटतात? एक नंबर रिझल्ट सर त्याची. म्हणजे असं काही नाही की मिरचीसाठी वेगळ्या औषधी घेतल्या आणि टोमॅटो, कारले याच्यासाठी वेगळ्या मारले. यांचे अनुभव कसे वाटतात आता सध्या? टोमॅटो त्याच्यावर बी भारी, हरभऱ्यावर बी फवारणी केली सर मी. हरभऱ्यावरती क्वालिटी काय अनुभव आले त्याचे? एक नंबर फुलांती लागली सर. थोडं बारीक माल पडला. बघा, आज मार्च महिना सुरू आहे, कडक उन्हाळा सुरू आहे आता सध्या. या टेम्परेचरमध्ये फुलांचं प्रमाण खूप म्हणजे डाऊन झालेलं असतं, माल बनत नसतो. तर सध्या काय वाटतं, फुलांची कमतरता वाटते? भरपूर आहे माल, फक्त मी झाडाची क्वालिटी चांगली. आता सध्या भाव काय चाललाय मार्केटला? 50-60 चाललाय. टोमॅटोला 50-60 रुपये सध्या कॅरेट चालू आहे समजा. पण आपला माल निघण्याच्या संदर्भात आपला भाव कधी भेटेल नाही भेटेल तिथं आपल्या हातामध्ये नाहीये. पण जे उत्पन्न पाहिजे ते निघतं का भरमसाठ? सर, यावर्षी पुरेपूर समाधान आहे? पुरेपूर समाधान सर. तरी आपण ट्रीटमेंट उशिरा केली सर. तरी उशिरा केली. ही जर पहिल्यापासून असती तर. बघा शेतकरी बांधवांना अजून एक मिस्टेक सांगतो मी तुम्हाला. हे बघा, मी नेहमी सांगत आलो या ठिकाणी यांची मिरची आहे आणि मी नेहमी सांगत आलो तुम्हाला, मिरचीच्या शेजारी टोमॅटो हे पीक किंवा कारलं हे पीक किंवा जे वेलवर्गीय पिकं कोणते असतात ते, वांगी, भेंडी, कपाशी, या पद्धतीचे पिकं नकोच असतात, म्हणजे नाहीच पाहिजे. कारण याच्यावरची जे भनकाय पांढरी माशी ती हा प्लॉट बसू देत नाही. मी क्लिअर सांगतो परत एकदा. त्याच्यामुळे बघा, माझा प्लॉट सर, आपली लागवड कधी आहे? 15 नोव्हेंबर. बघा शेतकरी बांधवांनो, माझी 13 नोव्हेंबरची लागवड आहे. 4 तोडे झालेले आहेत. यांची 15 नोव्हेंबरची लागवड आहे. एकाच दिवशी लागवड झालेली आहे. माझ्या प्लॉट सारखाच यांचा प्लॉट दिसतोय. माझ्या प्लॉटमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे आणि यांच्या प्लॉटमध्ये हे प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण काय माहिती आहे का? औषधी त्याच आहे ज्या मी वापरल्या, औषधी त्या सगळ्या काही गोष्टी त्याच आहे. पण या ठिकाणी यांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला की याच्यावरची पांढरी माशी याला लवकर सुधरू देत नाही आहे मिरचीला. तरी पण औषधांचं काम करूच राहिली. अजूनसुद्धा यांचा प्लॉट चांगला आहेच. आणि अजून एक आवर्जून सांगतो बघा, इकडून पांढरी माशी धावू राहिली तर इकडून खराब होण्याचं प्रमाण वाढत चाललं, इकडं कमी होत चाललं. म्हणजे जिकडनं हे पिकं आहे ना, या पिकाला लागूनच हे आहे, म्हणून हे तरी तुम्हाला थोडंफार खराब दिसतो, नाही तर हा प्लॉट अजूनसुद्धा खराब नसता. बघा, या पद्धतीचे आता काही झाडं व्हायला लागले. हे रस शोषण करणाऱ्या किडींमुळे, पांढऱ्या माशीमुळे हे झाडं सध्या अशा पद्धतीने खराब होते, रस शोषण करणाऱ्या किडींमुळे. कारण हे जे पीक आहे हे याला सुधरू देत नसतं. हे खूप बघू शकता. आता या ठिकाणी बघा, जे चांगले झाड आहेत त्याला कशा पद्धतीने माल आहे बघा. जे काही ते लाईव्ह तुमच्या समोर आहे. आणि इकडूनच हा प्लॉट बघा अशा पद्धतीने आता खराब व्हायला लागले, कारण इकडनं पांढरी माशी या प्लॉटला सुधरू देत नाही आहे. जर हा प्लॉट सेपरेट असता तर या प्लॉटला एवढा प्रॉब्लेम आला नसता. एवढं झाडे खराब वाटतंय वरून, पण माल बघा शेतकरी बांधवांनो, तरी माल निघतं. बघा सर, झाड हलवा एकदा. बघा शेतकरी बांधवांनो, याच्यावरती तुम्हाला पांढरी माशी उडताना दिसेल थोडी. हे हलवा इकडे. हे बघा, पांढरी माशी उडताना बघा, त्यांच्या ते काळी पॅन्टकडे चमकते बघा. हे बघा कसं उडतं, हे बघा. म्हणजे ही जी पांढरी माशी आहे ही याला प्रॉब्लेम आणते या प्लॉटला. जर हा प्लॉट 100% जर सेपरेट असता तर हा प्रॉब्लेम अजूनसुद्धा या प्लॉटला आला नसता. बघू शकता हा तुम्ही प्लॉट. सर पुढे या पुढे. मला एक सांगा सर, ही गोष्ट आता 15 वर्षापूर्वी तुम्ही मिरची लागवड करताय, ही गोष्ट तुम्ही कोणी निदर्शनास आणून दिली की सर मिरची शेजारी हे पिकं नकोय? दरवर्षी तुम्ही घेत आले
हा दरवर्षी प्लॉट खराब होत आले, दरवर्षी लावतोच आम्ही. पण अजून औषध तर सगळेच जण देत आले, हो ना. पण ह्या गोष्टी कोणी निदर्शनास आणून दिल्या नाही. काहीच नाही. तर काय वाटतं सर, ह्या गोष्टी जर पहिल्यापासून माहीत असत्या तुम्हाला तर आणखीन भारी माल निघला असता जरा. म्हणजे आता जर ह्या गोष्टी पहिल्यापासून माहीत असत्या, हजार प्लॉट अजून चांगला असताना अजून जर चांगले तोडे निघले असते तर तुमचा उत्साह वाढला असता. हा. पण आतापर्यंत तुम्ही औषधी आणत राहिले, फवारत राहिले, पण ही गोष्ट कोणी सांगितलीच नाही. तर या गोष्टीमुळे जर हा इतकं नुकसान होत असेल हा. तर मग शेतकऱ्यांना औषधांची गरज आहे का मार्गदर्शनाची गरज? मार्गदर्शनाची गरज सर. सर, मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा हा होतो, फायदा आहे. पण मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणाची ट्रीटमेंट न घेणं हे खूप चुकीचं आहे. पण आज मी तुमच्या प्लॉटवर आलोय, सगळ्या गोष्टी लाईव्ह बघितल्या, त्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या, तर तुम्हाला मार्गदर्शन चांगलं वाटलं माझं की मी जे ट्रीटमेंट वगैरे देतो ते चांगलं वाटलं? मार्गदर्शन भारी वाटलं सर. मग माझ्या मार्गदर्शनाचा फायदा तुम्हाला 100% झाला. बघा शेतकरी बांधवांना, म्हणून मी नेहमी सांगत असतो, मार्गदर्शनावर भर द्या. ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्या गोष्टी जर माहीत करून घेतल्या तर चुका कमी होतील, आणि चुका जर कमी झाल्या तर ऑटोमॅटिकली तुमचं उत्पन्न हे वाढू शकतं आणि चांगलं राहू शकतं. हिच्यावर फक्त पांढरी माशीच नाही आहे, अजूनही रसशोषण करणारी किडी हे बघा कशा पद्धतीने उडताना दिसते. मोबाईलमध्ये दिसते की नाही माहीत नाही, आता लाईव्ह तर दिसते हे बघा. म्हणून मिरची लागवड करत असताना उन्हाळी लागवड करा, हिवाळी लागवड करा, किंवा कोणतीही मिरची लागवड करा मित्रांनो, फक्त त्याचे शेजारी अशा पद्धतीची पिकं घेणं टाळा. मिरची ही सेपरेट असली पाहिजे, तर आणि तरच ती तुम्हाला फायदा देऊ शकते. दोन्ही दाड्यावर हात ठेवू नका, दोन्ही दाड्याचे हात ढकले तर आपल्याला खालीच वाहत जाणं आहे. म्हणून कोणती एकच दाढी पक्की धरून ठेवा, एकतर मला मिरची घ्यायची किंवा दुसरी पिकं घ्यायची. बघा याला माल कसा आहे हे बघा, अशा पद्धतीने यांचा प्लॉट आहे. कसा वाटतं मित्रांनो नक्कीच सांगा. समाधानी आहात सर? मग बघा अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं समाधान हेच मिशन समृद्धीचं टार्गेट आहे. कसा वाटला हा प्लॉट, कसं वाटलं तुम्हाला मार्गदर्शन, मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून ज्यांचं सुद्धा नुकसान टाळता येईल अशी चुकी ते शेतकरी करणार नाहीत. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. धन्यवाद.